चला तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कष्ट प्लस सातत्य बरोबर यश. आपल्याला यश संपादन करायचं असेल तर कष्ट आणि सातत्य याशिवाय पर्याय नाही. आज आपण नवोदय गणित घटक 10 मधील परिमिती व क्षेत्रफळ या घटकामधील स्वाध्याय 10.2 पाहणार आहोत. आपण संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा आणि सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण काळजीपूर्वक समजून घ्यावे. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. 64 मीटर गुणिले 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इतके असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटर मध्ये आहे. तर आपण सोडूया. अशा प्रकारचे गणित आले, चौरस म्हणा, आयत म्हणा, तर आपण आधी ती आकृती काढून घ्यायची, म्हणजे गणित सोडवायला सोपे जाईल आणि समजेल सुद्धा. आयताकृती शेत आहे. या शेताची लांबी दिली 64 मीटर आणि रुंदी दिली आपल्याला 36 मीटर. या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर चौरसाकृती शेता इतके आहे, बरोबर इकडे दुसरं एक शेत आहे. हे जे शेत आहे, हे शेत चौरसाकृती आहे, त्याच्या चारही बाजू समान. मग याचं क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ समान आहे. याची आपल्याला बाजू काढायची आहे. मग आधी आपण याचे क्षेत्रफळ काढू. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणेला रुंदी. मग 64 गुणेला जर 36 आपण केली तर आपलं उत्तर काय येईल? आपलं उत्तर येणार आहे 2304. मग 2304 मीटर, म्हणजे क्षेत्रफळ हे चौरस मध्ये असते. चौरस मीटर किंवा मीटरचा वर्ग हे निघालं या आयताचं क्षेत्रफळ. मग या आयताचं क्षेत्रफळ 2304 निघालं, तर म्हणूनच या चौरसाचं क्षेत्रफळ सुद्धा किती आहे? 2304. मग आपल्याला याची बाजू काढायची. मग चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय असते? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणेला बाजू, बाजू गुणेला बाजू बरोबर 2304, म्हणजेच बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग एवढा असेल आणि आपल्याला बाजू काढायची असेल तर मग बाजू बरोबर काय? तर बाजू बरोबर 2304 आपल्याला काय काढावं लागेल? वर्गमूळ काढावे लागेल. तर आपल्याला काही वर्ग पाठ असतात. आता हे मोठा वर्ग जर आपला पाठ, याचं वर्गमूळ जर पाठ नसेल तर याची वर्गमूळ काढायची सुद्धा सोपी ट्रिक्स आहे. आधी काय करायचं? एकक आणि दशक स्थानाला अंडरलाईन करायची. यामधला एकक स्थान पाहायचं काय? तर एकक स्थानी किती आहे? 4 आहे. मग 4 हे कोणत्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी येते? तर 4 येते 2च्या एकक स्थानी येऊ शकते 4. आणखी 4 येऊ शकते 8 64, म्हणजे 8च्या एकक स्थानी 4. म्हणजे या संख्येचे, याचं जे वर्गमूळ काढणार आपण, तर याचे एकक स्थानी 2 असणार किंवा 8 असणार. असा जर पर्याय आपल्याला सापडला 2 आणि 8, तर आपलं उत्तर सापडलं. तर इथे पहा, जर पर्याय जर आपण पाहिले तर एकाच संख्येच्या फक्त एका, पर्याय क्रमांक बी, याच्या एकक स्थानी 8 आहे आणि 2 तर कोणाच्याच एकक स्थानी नाही आहे. त्यामुळे आपलं उत्तर सापडलं. पूर्ण सोडवायचं सुद्धा काम नाही. तरी तुम्हाला समजण्यासाठी मी सोडून दाखवितो. आता उरलेली संख्या पहा, 23. मग उरलेली संख्या काय आहे? 23 आहे. तर मग 23च्या जवळची वर्गसंख्या पाहायची कोणती आहे? तर 23च्या जवळची लहान वर्गसंख्या पाहायची. लहान वर्गसंख्या आहे 16 आणि 16चं वर्गमूळ, 16चे वर्गमूळ येते 4 आणि मग 16चे वर्गमूळ 4 येते. तर मग या संख्येच्या दशक स्थानी किती निघाले? 4 निघाले. आणि फक्त 2 घ्यायचे का 8 घ्यायचे हे कसं ठरवायचं? तर 4ला काय करायचं? 4ला त्याच्या पुढच्या संख्येनं गुणायचं. आपल्याला 4 तर निघाला दशक स्थानी. मग आपल्याला एकक स्थानी या 2 पैकी कोणता घ्यायचा हे जर ठरवायचं असेल तर या 4ला त्याच्या पुढच्या अंकाने म्हणजे 5ने गुणायचं. 4 पंच 20. आता हे 20 आणि हे 23 यामध्ये तुलना कशी करायची पहा. तर ही जी पूर्वी आहे 23, तर ही संख्या लहान आहे का मोठी आहे हे पाहायचं यापेक्षा. जर ही संख्या मोठी असेल तर इथला मोठा अंक घ्यायचा एकक स्थानी 48. म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहा. म्हणजे आपली बाजू निघाली. आणि काय मग? चौरसाकृती शेताची बाजू किती निघाली? चौरसाकृती शेताची बाजू आहे मीटर मध्ये, कारण हे सर्व माप कशात दिलेले आहे? आधीच मीटर मध्ये. त्यामुळे उत्तर सुद्धा कशात निघेल? मीटर मध्ये. 48 मीटर. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे. नवोदयमध्ये वेळेला सुद्धा खूप महत्व असते. त्यामुळे इथे उत्तर सापडलं होतं ऑलरेडी आपल्याला. एकक स्थानी 2 किंवा 8.
मग 8 एकक स्थान फक्त एकाच पर्यायाला होतं, त्यामुळे इथेच आपल्याला उत्तर सापडलं. एवढं फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सोडविलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. 12 मीटर गुणेला 10 मीटरच्या सभागृहाला मढवण्यासाठी एक सभागृह आहे आणि मापावरून आपल्या लक्षात आलं तर हे सभागृह आयताकृती आहे. त्याची लांबी आहे 12 मीटर आणि रुंदी आहे 10 मीटर. मग या सभागृहाला मढवण्यासाठी म्हणजे आतमध्ये त्याच्यात फरशा बसवायच्या आहे आणि त्या फरशाची ते फरशा सुद्धा आयताकृती आहे. त्याची लांबी आहे 10 सेमी आणि रुंदी आहे 8 सेमी. किती आयताकार फरशा लागतील? मग फरशा काढायचं खूप सोपं सूत्र आहे. फरशा काढायचं, फरशा कशाला लावायच्या आपल्याला? सभागृहाला. मग मोठ्याचं क्षेत्रफळ वर लायचं आणि छोट्याचं क्षेत्रफळ खाली. मग मोठ्याचं क्षेत्रफळ काढायचं का डायरेक्ट? नाही, पहिले क्षेत्रफळ कसं काढतो आपण मोठ्याचं? लांबी गुणिले रुंदी. मग इथे पहा फरशी सेमी मध्ये दिलेली आहे आणि इथे सभागृह दिलं मीटर मध्ये. आपल्याला एकक समान करायचं, त्याशिवाय आपलं उत्तर निघणार नाही. मग मीटरचं सेमी करून घेऊया आपण. मग मीटरचं सेमी करण्यासाठी तुम्हाला तो चार्ट पाठ असायला हवा. मिली सेमी डेसी मीटर डेका हेक्टो किलो. मग मीटरचं सेमी करताना याच्यावर 2 शून्य वाढतील, यावर 2 शून्य वाढतील. म्हणजेच काय होईल पहा, सभागृहाचं माप काय होईल? 1200 सेमी लांबी आणि 1000 सेमी काय होईल? रुंदी होईल. आणि फरशीचं काय निघाल क्षेत्रफळ? 10 गुणेला 8. मग आपण याचं एकूण फरशा काढूया. एकूण फरशाची संख्या बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागीला एका फरशीचे क्षेत्रफळ. मग हे 0 0 कट झालं. 8 1 8, 8 1 8, 4 उरले, 0 खाली घेतला. 8 45, 15, 15 गुणेला जर 1000 केले तर आपलं उत्तर येणार आहे 15,000. म्हणजे एकूण किती फरशा लागेल? तर एकूण 15 फरशा लागेल. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक बी. चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3. अलीने 100 सेमी लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल? आता काटकोन चौकोन म्हणजे काय बाबा? तर काटकोन चौकोन म्हणजे एकतर काटकोन चौकोन हा चौरस असू शकतो, कारण या चौरसाला सुद्धा काटकोन चौकोन म्हणतात. आणि काटकोन चौकोन हा आयत सुद्धा असू शकतो, आयताला सुद्धा काटकोन चौकोनच म्हणतात. परंतु त्यांनी काय विचारलं? कमाल क्षेत्रफळ. कमाल म्हणजे मोठ्यात मोठं क्षेत्रफळ. आणि एक लक्षात घ्या, जर तारेपासून आपल्याला कमाल क्षेत्रफळ बनवायचं, मोठ्यात मोठं क्षेत्रफळ जर पाहिजे असेल आपल्याला, तर नेहमी काय बनेल? तर नेहमी काटकोन चौकोन म्हणजे चौरसच बनेल. काटकोन चौकोन म्हणजे चौरसाचंच मोठ्यात मोठं क्षेत्रफळ निघू शकेल. आणि जर किमान म्हटलं लहान क्षेत्रफळ काढायचं असलं तर त्या काटकोन चौकोनाचा नेहमी काय बनवायचा? लहान क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचा आयत बनवायचा. मग काय काय आपला जो किती लांब तार आहे? 100 सेमीची तार आहे. मग 100 सेमीची तार आहे, 100 सेंटीमीटर. मग या 100 सेंटीमीटर या चौघांची म्हणजे 100 सेंटीमीटरची तार म्हणजेच याची परिमिती, या सर्व बाजूंची बेरीज 100. मग सर्व बाजूंची बेरीज 100 म्हणजे एक बाजू किती? तर एक बाजू बरोबर काय येईल? 100 भागीला 4 बरोबर 25 सेमी. मग प्रत्येक बाजू किती येणार? 25 सेमीच्या. तर मग त्यांनी काय म्हटलं? या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ. आता कमाल क्षेत्रफळ असल्यामुळेच आपण काय घेतला? आपण चौरस बनवला, आपण आयत बनवला नाही. मग याचं क्षेत्रफळ म्हणजे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणेला बाजू. मग 25 गुणेला 25 बरोबर 625. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 625 चौसेमी किंवा सेमीचा वर्ग असं असलं तरी चालेल. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. प्रश्न क्रमांक 4. एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? एक चौरसाकृती तुकडा आहे. हा चौरसाकृती तुकडा आहे. या चौरसाकृती तुकड्याची परिमिती दिली. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. आणि परिमितीवरून जर आपल्याला एक बाजू काढायची असली तर 4 बाजू असतात. म्हणजे परिमिती भागीला 4, 4 1 4, 4 चौक 16 म्हणजे 40. म्हणजे याची एक बाजू आहे 40 मीटर, बाजू आहे 40 मीटर. आपल्याला याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणेला बाजू म्हणजे बाजूचा वर्ग. मग 40 गुणेला 40 तर काय होईल? 4 चौक 16 आणि 2 शून्य दिले, चौमीटर किंवा मीटरचा वर्ग. हे आपलं उत्तर आलं. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. खूप सोपं आहे. आपण जर काळजीपूर्वक
आणि समजून समजून जर सर्व प्रश्न सोडवले तर आपला एकही प्रश्न चुकणार नाही. आपल्याला बऱ्याचदा परिमिती व क्षेत्रफळावरील गणिते कठीण वाटतात, पण ती सर्वात सोपी आहे. ती सोडवताना आपण याप्रमाणे आकृती काढून घ्यायची आणि नंतरच सोडवायचं, जेणेकरून आपला प्रश्न चुकणार नाही. आणि तुम्हाला हे सर्व जर प्रश्न आवडत असेल तर आपण नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. 9 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 50 सेमी उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती? म्हणजे हा जो आकार आहे हा इष्टिका चितीसारखा आकार आहे. म्हणजे हा जर आकार आपण काढायची आवश्यकता नाही. आपल्याला एकूण पृष्ठफळाचं जर सूत्र माहीत असलं तर आपल्याला लगेच उत्तर काढता येईल. पण तुम्हाला समजण्यासाठी मी हा आकार काढला. तर ह्या आकार आहे आणि ह्या जर वरचं आपण झाकण पकडलं तर हे झाकणाशिवाय हे झाकणाचं क्षेत्रफळ काढायचं नाही. या झाकणाशिवायच्या बाकी सगळ्या पृष्ठाचं क्षेत्रफळ काढायचं, म्हणजेच त्याला क्षेत्रफळालाच काय म्हणतात, मग त्याला एकूण पृष्ठफळ म्हणतात. आता याला पृष्ठ किती आहे समजण्यासाठी जर तुम्हाला सांगितले तर याला पृष्ठ किती असतात? एकूण 6. हे एक मागचं, हे पुढचं पृष्ठ, हे या बाजूचं आणि वरचं आणि खालचं. आणि वरचं म्हणजे झाकण. तर झाकणाचं क्षेत्रफळ पाहिजे नाही आपल्याला, झाकणाशिवाय म्हणते, झाकण सोडून. तर एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय असते आणि आपण पाठ करून ठेवायचं. एकूण पृष्ठफळ, इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ म्हणजेच 2 लांबी गुणेला रुंदी अधिक लांबी गुणेला उंची अधिक रुंदी गुणेला उंची. आणि हे लक्षात ठेवायसाठी सोपं काय करायचं, पहिल्यांदा लांबी आणि रुंदीचा गुणाकार, मग अधिक, परत लांबी आणि उंचीचा गुणाकार अधिक, मग उरलेलं रुंदी आणि उंचीचा गुणाकार. हे जर केलं तर तुमचं सूत्र आपोआप लक्षात राहील. मग बरोबर 2. आता लांबी रुंदी काय दिली आहे पहा, आणि उत्तर कशात आहे? मीटर मध्ये आहे. आणि लांबी पण मीटर मध्ये आहे, रुंदी पण मीटर मध्ये आहे, परंतु उंची सेमी मध्ये आहे. मग याला काय करायचं? 50 सेमी म्हणजे सेमीला काय करायचं? मीटर मध्ये कन्व्हर्ट करायचं. तर 2 घर काय होईल? डावीकडे जाईल. म्हणजे 50 सेमी म्हणजे 0.5 मीटर. एकक समान केल्याशिवाय कोणतेही गणित सोडवायचं नाही. मग काय? 9 गुणेला 2 अधिक 9 गुणेला 0.5 अधिक 2 गुणेला 0.5 बरोबर 2 कंसात 9 दुनी 18 अधिक 9 पाची 45 45 लिहू आणि 1 नंतर पॉईंट द्यायचा, तिथं पॉईंट 4.5 अधिक 2 पंच 10 एकानंतर पॉईंट म्हणजे इथं आलं उत्तर 1. म्हणजे पहा काय निघालं? 18 आणि 1 19. 19 मध्ये जर आपण 4 मिळवले तर 23. 23.5. बाहेर 2 आहे तर यांचा जर आपण गुणाकार केला, इथं काय असते? गुणाकाराचं साईन. 23.5 गुणेला जर 2 केलं तर आपलं उत्तर आलं 47. पृष्ठफळ म्हणजे काय असते? 47. पृष्ठफळ म्हणजे एक प्रकारे क्षेत्रफळ, म्हणजे 47 चौ मीटर किंवा मीटरचा वर्ग. पण आता यांनी काय म्हटलं? झाकणाशिवायच्या, हे निघाले या 6 पृष्ठाचे, एकूण 6 पृष्ठाचे पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळ. आपल्याला झाकणाशिवायचे म्हटलं, मग झाकणाचं क्षेत्रफळ यामधून काढून ठेवू. मग झाकणाचे क्षेत्रफळ आता जर तुम्ही पाहिलं तर या झाकणाला काय दिसत आहे? झाकणाला लांबी आणि रुंदी आहे. मग झाकणाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणेला रुंदी. लांबी किती आहे? तर लांबी आहे 9, रुंदी आहे 2. 9 दुनी 18. म्हणून या फक्त झाकणाशिवायच्या डब्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर 47 मधून हे 18 झाकणाचे मायनस करू, बरोबर या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर आपलं उत्तर येईल 23 चौ मीटर किंवा मीटरचा वर्ग. म्हणजेच कशाचा येईल? पर्याय क्रमांक ए. अशा प्रमाणे काळजीपूर्वक जर तुम्ही सर्व प्रश्न सोडविले तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 6 पाहूया आपण. एका हॉलची मापे 24 मीटर गुणेला 20 मीटर अशी आहे. 0.4 मीटर गुणेला 0.3 मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्याची संख्या किती असेल? तर फरशा बसवण्याचं आपण आधीच पाहिलं. फरशा बसवायच्या वेळेस काय करायचं?
मोठी जी आहे, मोठं माप किंवा हॉल असो किंवा एखादी शेती म्हणा किंवा छोटे छोटे असलं ते खाली घ्यायचं, म्हणजे हॉलचं क्षेत्रफळ वर आणि फरशीचं क्षेत्रफळ खाली. मग पहिल्यांदा एकक पाहून घ्यायचे. इथे मीटर आहे आणि इथे सुद्धा मीटर आहे, त्यामुळे एकक ऑलरेडी समान आहे. मग काय, हॉलचं क्षेत्रफळ बरोबर 24 गुणेला 20 आणि एका फरशीचं क्षेत्रफळ बरोबर 0.4 गुणेला 0.3. मग फरशा काढायच्या आपल्याला. मग काय करायचं, हे पॉईंट आधी काढून टाकायचे. एक पॉईंट निघाला, हे एक पॉईंट पुढे गेला, म्हणजे एक पॉईंट काढणे म्हणजे याला 10 ने गुणणे आणि याला 10 ने म्हणजे 100 ने गुणलं याला खालच्याला, तर इथे 2 शून्य वाढवायचे, याला 100 ने गुणलं समजायचं. मग काय करायचं, 4 एक 4, 4 सक 24, 3 एक 3, 3 दोन्ही 6, म्हणजे बे दोन्ही 4 आणि हे शून्य देऊन द्यायचे, म्हणजे 4000. तर आपल्याला किती फरशा लागतील, तर आपल्याला जमिनीवर बसवण्यासाठी फरशांची संख्या 4000 लागेल, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. एका समकोन, समकोन म्हणजेच काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी 5 सेमी आणि 12 सेमी असल्यास त्रिकोणाची परिमिती बरोबर किती? आता काटकोन त्रिकोण म्हणजे त्याला दुसरं म्हणतो आपण समकोन त्रिकोण. हा काटकोन त्रिकोण आहे, याची एक बाजू 12 आणि दुसरी बाजू 5 आहे. आपल्याला याची परिमिती काढायची, म्हणजे आपल्याला हा कर्ण काढायचा. मग कर्ण काढायचा म्हणजेच आपल्याला पायथागोरसचं प्रमेय यायला पाहिजे. मग कर्ण बरोबर कर्णाचा वर्ग. सूत्र काय पायथागोरस प्रमेयाचं, कर्णाचा वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग, एका बाजू 1चा वर्ग अधिक बाजू 2चा वर्ग. म्हणजेच आपण काय करू, डायरेक्ट करू, 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग म्हणजे 144 अधिक 25 बरोबर, या दोघांची जर आपण बेरीज केली 169. हे काय निघालं, कर्ण नाही निघाला, हा कर्णाचा वर्ग निघाला. म्हणून कर्ण किती असेल, मग कर्ण बरोबर वर्गमुळात 169 बरोबर किती असेल हे, तर 13. 169चं वर्गमूळ किती आहे, 13 आहे. तर बऱ्याचदा आपण काय करतो, घाई गडबड करतो आणि पर्याय क्रमांक 1ला 13 दिसते आणि घाई गडबडीत आपण 13 करून टाकतो आणि आपलं उत्तर चुकते. त्यांनी कर्ण नाही विचारला, त्यांनी विचारली परिमिती. मग परिमिती म्हणजे काय, परिमिती बरोबर आकृतीच्या बाह्य सर्व बाजूंची बेरीज म्हणजे बाहेर. मग काय, 12 अधिक 5 अधिक 13 म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक, म्हणजे 30 उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. आपलं उत्तर आलं 30 सेमी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. दिसायला खूप मोठा आहे, किचकट पण वाटतो, पण खूप सोपा प्रश्न आहे. एका हॉलच्या लांबी आणि रुंदीत 23 मीटरची तफावत आहे. तफावत म्हणजे फरक, लांबी मोठी आहे म्हणते रुंदीपेक्षा. मग एक हॉल आहे, हा हॉल आहे आणि याची ही लांबी आणि ही रुंदी, त्यामध्ये 23 मीटरचा फरक आहे, म्हणजे रुंदीपेक्षा लांबी 23 मीटरनी जास्त आहे. जर हॉलच्या फरसबंदीची परिमिती, फरसबंदीची परिमिती म्हणजे यांच्या फरसबंदी म्हणजे या बाजूची परिमिती 206 आहे, म्हणजे हॉलची परिमिती दिली आपल्याला. हॉलची परिमिती जर 206 असेल, मग हॉलची परिमिती 206 आहे, तर मग परिमिती म्हणजे काय, 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजेच काय, 2 लांबी अधिक रुंदी बरोबर 206. आता लांबी अधिक रुंदी म्हणजे लांबी अधिक रुंदी, हा 2 जो आहे तो इकडे कशात जाईल, भागाकारात जाईल. 206 भागेला 2 म्हणजे उत्तर काय येईल, म्हणजे बरोबर या लांबी अधिक रुंदी हा बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जाईल, म्हणजे याचं उत्तर येईल लांबी अधिक रुंदी बरोबर 103. मग आपल्याला काय काढायचं आहे, या दोघांतील फरक दिलेला आहे आपल्याला. या दोघांची बेरीज निघाली 103 आणि त्याच्यातील फरक सुद्धा दिलेला आहे. फरक किती आहे, 23 आहे. मग आपल्याला या दोघांची बेरीज निघाली किती, 103. मग 103 मधून आपण काय करू, आधी 103 मधून हा फरक काढून टाकू. मग 103 मधून जर आपण हा फरक काढून टाकला तर उत्तर काय येईल, 80. मग या 80 जे उत्तर आलं आपलं 80, तर या 80 मध्ये अर्धी लांबी आणि अर्धी रुंदी, ही लांबी आहे अर्धी आणि अर्धी रुंदी आहे. 40 काय लांबी, 40 रुंदी. पण जास्त कोण आहे, लांबी जास्त आहे ना 23 मीटरनी. ही जी लांबी आपण काढून टाकली होती एक्स्ट्राची अधिकची, तर ही लांबी या लांबीमध्ये ऍड करून द्यायची, मिळून द्यायची. म्हणजेच आता काय पहा, लांबी किती निघाली, तर लांबी निघाली 63 आणि रुंदी आहे 40. आता लांबी रुंदी निघाली आणि आपल्याला विचारलं काय, क्षेत्रफळ विचारलं.
मग आपल्याला लांबी रुंदी मिळाली आणि क्षेत्रफळ काढायचं तर खूप सोपं. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणेला रुंदी, या दोघांचा गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर काय मिळेल? हा 0 असाच ठेवायचा. 4 त्रिक 12, 12शी 2, हातचाला 1 आणि 4 सक 24 आणि 1 25 आणि हा 0 देऊन द्यायचा. म्हणजे काय मिळेल? 2520. एकक काय होतं याचं? मीटर. तर आपल्याला 2520 चौमीटर. तर यामध्ये मीटर दिलं नाही, डायरेक्ट आपल्याला काय दिलं? इथं चौमीमध्येच सांगितलं, त्यामुळे डायरेक्ट पर्यायामध्ये दिलेला आहे. पर्याय क्रमांक बी 2520. पहा इथं खाली झालं होतं, तुम्हाला समजणार नाही तर परत सांगतो एकदा. पहा, हा आयत होता, याची परिमिती आहे 206 मीटर. 206 मीटर परिमितीचं सूत्र काय? 2 लांबी अधिक रुंदी बरोबर 206. मग 2 हा इथं गुणाकारात आहे, इथे भागाकारात जर गेला फक्त मग काय निघल? लांबी अधिक रुंदी बरोबर किती निघणार? 103. मग 103 मध्ये काय आहे? दोघांचे माप आहे, लांबीचं आणि रुंदीचं. पण लांबीचं माप 23 ने जास्त आहे. मग आधी काय केलं आपण? 23 वजा केलं. 23 वजा केलं, मग उरलं किती? 80. मग 80चे 2 भाग केले, एक 40 आणि दुसरा 40. मग एक लांबी आणि एक रुंदी, हे वजा केलेले 23 लांबीचे लांबीला देऊन दिले. तर मग किती झाले? पहा, लांबीच्या लांबीला दिल्यावर त्याचं उत्तर आलं, लांबी आलं 63 आणि रुंदी किती झालं? 40. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी, या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर आलं 2520 चौमीटर. आता पुढचं प्रश्न क्रमांक 9 पाहूया. 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी 15 सेमी व 12 सेमी आकाराच्या 7500 स्टाईल लागतात, तर खोलीची रुंदी किती? आता ही खोली आहे, या खोलीची लांबी दिलेली आहे आपल्याला. खोलीची लांबी किती आहे? लांबी आहे 15 मीटर, रुंदी आहे एक्स. माहित नाही आपल्याला, ही रुंदीच काढायची आहे आणि त्याला छोट्या छोट्या स्टाईल बसवायच्या आहे. स्टाईलची पण लांबी रुंदी दिलेली आहे. हे लांबी आहे 15 सेमी मध्ये आहे आणि रुंदी आहे 12 सेमी मध्ये. मग आपल्याला स्टाईलची संख्या पण दिलेली आहे, रुंदी काढायची आहे. मग स्टाईल फरशा कशा काढत होतो आपण आधी? मग फरशा बरोबर म्हणजे स्टाईल्स बरोबर काय करत होतो? खोलीचं क्षेत्रफळ वर आणि एका स्टाईलचं क्षेत्रफळ खाली. मग खोलीचं क्षेत्रफळ किती आहे? 15 काय? 15 मीटर आहे आणि इथं सेमी आहे, एकक समान करू. मग लांबी काय करू? 1500 सेमी गुणिला रुंदी काय? एक्स. आणि एका फरशीचं क्षेत्रफळ 15 सेमी गुणिला 12, फरशाची संख्या दिलेली आहे 500 बरोबर 1500 गुणिला एक्स भागेला 15 गुणिला 12. आता इथं कटकुट करू शकतो आपण किंवा इकडे पाठवल्यावर पण कट करू शकतो. मग पहा, आता एक्स काढायचा तर एक जागेवर ठेवा, हे खाली छेदात आहे आणि गुणाकारात आहे, इकडे छेदात आहे तिकडे अंशात जाईल, गुणाकारातच राहील. म्हणजे काय होईल? पहा, 7500 गुणेला 15 गुणेला 12, हे वर गेलं आणि हे खाली येऊन जाईल, छेद 1500 बरोबर एक्स. म्हणजे काय निघणार आहे? एक्स म्हणजे कोण? तर रुंदी. मग 1 0 1 0 1 0 1 0 हे कट झाले, 15 15 कट झाले. मग आता पहा, एक्स बरोबर निघते आता 12 पंच 60, 0 हातच्याले 6, 12 साती 84, 6 90. मग हे काय निघालं? 900 सेमी, कारण आपण कन्वर्ट करून घेतलं होतं सर्व. या 15 मीटरला सेमी मध्ये केलं होतं. मग लांब रुंदी जी निघाली ही 900 सेमी मध्ये निघाली. मग आता पर्यायात पाहायचं, तर पर्यायामध्ये सेमीमध्ये पर्याय दिलेले आहे का? नाही, मीटर मध्ये दिलेले आहे. मग 900 सेमीला जर मीटर मध्ये करायचं तर काय होईल? 2 घरं डावीकडे जाईल, म्हणजे उत्तर काय येईल आपलं? आपलं उत्तर येईल 9 मीटर. म्हणजे या खोलीची जी रुंदी आहे ती 9 मीटर निघेल. म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक ए. पुढला आणि शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. एका हॉलची लांबी रुंदी 12 मीटर गुणेला 10 मीटर आहे. हॉलला लादी तक्तपोशी म्हणजे लादी बसवायची खाली, बसवण्यासाठी 10 सेमी 8 सेमी आकाराच्या किती लाद्या लागतील? म्हणजे फरशाचं सूत्र, एकूण लाद्या बरोबर हॉलचं क्षेत्रफळ वर घेऊ आणि एका लादीचं क्षेत्रफळ खाली घेऊ. इथे हॉलचं क्षेत्रफळ मीटरमध्ये, हॉलची जी लांबी रुंदी आहे मीटरमध्ये दिली आहे
आणि लादीची किती दिली आहे, सेमीमध्ये दिली आहे. मग मीटरला कशात करू, सेमीमध्ये कन्वर्ट करू. म्हणजे 12 मीटर बरोबर 1200 सेमी गुणिला 10 मीटर बरोबर 1000 सेमी. आणि हे सेमी असं ठेवू. 10 गुणिला 8 बरोबर 1010 कट झाला. 8 एक 8, 8 एक 8. 12 मधून 8 गेले किती राहिले, 4 राहिले. आणि हे शून्य खाली घेतला म्हणजे 40, 8 45 म्हणजे त्याला 15. 15 गुणिला 1000 जर आपण केले तर आपलं उत्तर येईल 15,000. यापूर्वी सुद्धा या प्रकारचं आपलं गणित झालेलं आहे आणि हे गणित 2023च्या बोर्डाच्या पेपरमध्ये आलेलं आहे नवोदयच्या. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, पर्याय क्रमांक बी. असं जर आपण शांततेनं समजून आणि आकृती काढून परिमिती व क्षेत्रफळाची गणिते सोडवली तर आपलं एकही गणित चुकणार नाही. अशा प्रकारच्या विविध गणितांचा आपण नेहमी सराव करावा, व्हिडिओ पाहायचा आणि आपण स्वतः याप्रमाणे सराव करायचा. प्रत्येक उदाहरण स्वतः सोडवून पाहायचे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.